झिंगावा संसार झिंगावा संसार झिंगावा संसार येणे नावे तरी शुर येणे नावे तरी शुर येणे नावे तरी चुर येणे नावे तरी चुर येणे नावे तरी चुर येणे नावे तरी चुर येर काय ती बापुडी येर काय देवा पुढे येर काय ती बापुडी येर काय देवा पुढे किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडे घोडी किर अहंकाराचे घोडी किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडे ऐशा नावे सर्वाय जाणावे ऐशा नावे वर्णाय जाणावे देव धरी जे तो भावे देव धरी जे तो भावे देवधरी जे तो भावे देवधरी जे तो भावे देवधरी जे तो भावे देवधरी जे तो भावे येर काय ती बापुडी येर काय देवा पुढे येर काय ती बापुडी येर काय देवा पुढे किर अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडी कीर अहंकाराचे घोडे कीर अहंकाराचे घोडे कीर अहंकाराचे घोडे कीर अहंकाराचे घोडे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे यावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे हेर काय ती बापुडे काय देवा पुढे हेर काय ती बापुडे काय देवा पुढे हिर अहंकाराची घोडी अहंकाराची घोडी किर अहंकाराची घोडे किर अहंकाराची घोडे किर अहंकाराची घोडे किर अहंकाराची घोडे पार घुमाई हो पार कुमाई विठो पार घुमाई जेवढो पार कुमाई घुमाई ओ पार घुमाई विठो पार घुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई ओ पार पार कुमाई पार कुमाई म्हणा गोडशे बंधू म्हणा जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार संसार जिंकावा संसार जिंका
जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा जिंकावा संसार એને નાવે તારી શૂર એને નાવે તારી શૂર એને નાવે તારી શૂર એને નાવે તારી શૂર તરીશૂર તરીન એને નાવે તરીશૂર એને નાવે તારી શૂર એને નાવે તારી શૂર ગાયતી બાપુરી ગાયતી બાપુરી ગાયતી બાપુડી ગાયતી બાપુ ગાયતી બાપુ એને નાવે जमला तर सुरला वा वा गोडशे बघ गायती बापुरी गायती बापुरी
गायती बापू एर गायती बापू एर गायती बापुडी एर गायती बापू गायती बापू किरा कराची घोडी वाजवा किरंकाराची गायती गायती बापुडी गायती बापुडी ठला जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येरकायती बापुडी किरहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे येरकायती बापुडी किरहंकाराची घोडी तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे येरकायती बापुडी
कीर अहंकाराची घोडी विठ्ठल 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 जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शूरांचं अर्थात संतांचं वर्णन करतात आणि आपल्या सगळ्यांना शूर होण्याचा उपदेश करतात. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये चालू असलेला हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्सव आणि या उत्सवामध्ये आज या ठिकाणी वैष्णव सदनमध्ये गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली सेवा आहे. या ठिकाणी सेवेकरता उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मृदंगाचार्य, गुरुबंधू मंडळी, गुरुजन मंडळी, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल आपली ही क्षेत्रातील सेवा आहे. क्षेत्रामध्ये आळंदी त्यातल्या त्यात वैष्णव सदनमध्ये असलेली सेवा आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या मुक्ताई फाडावरील सेवा असेल काय आणि वैष्णव सदनमध्ये सेवा काय. सगळी गुरुबंधू गुरुजन मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. या ठिकाणी सेवा एवढ्याच करता करायची, काही अधिकारवाणीने उपदेश करण्याकरता ही सेवा नाही. या निमित्ताने गुरुजन मंडळींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. या ठिकाणी बसलेले सगळे श्रोते जे आहेत, आळंदीतले श्रोते म्हणजे काही सामान्य श्रोते नाहीत. कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, कोणाची गाथा पाठ आहे, कोण दोन्ही पाठ करतायत. बसलेले असतील, उभे राहिलेले असतील, त्यांच्या समवेत निर्दुष्ट चिंतन आपलं घडावं याच्याकरता चिंतन. विठ्ठल विठ्ठल विशेष करून बाबांच्या आज्ञेने प्राप्त झालेली ही सेवा आहे. या निमित्ताने की त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी. आपल्या सेवेमध्ये जर काही न्यून असेल तर हक्काने त्रुटी सांगणारी जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये बाबा आहेत. काही मंडळी आपल्याला भिडीने सांगत नाहीत, परंतु चुकल्यानंतर सांगणारी मंडळी. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य बोधे बाबा होते, काही चुकलं तर ते लगेच सांगत होते. एकदाच फक्त मी दाढी केली होती, म्हणजे संपूर्ण डोकी दाढी एकत्र केली नव्हती, आणि आलो सकाळी सकाळी संस्थेमध्ये. बाबा भेटले. बाबा भेटल्यावर बाबांनी हात धरला. मला म्हटलं तुम्हाला शोभतं काय म्हटले. मी आता गुरुवर्य आहे. विठ्ठल 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 प्रेम असेल तरच मनुष्य हक्काने सांगतो. सगळ्यांना मनुष्य बोलत नाही. त्यापैकी गुरुवर्य बाबासुद्धा जे काही चुकलं असेल
मग मलाच नाही बरं का, ते कोणालाही बोलतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि बरोबर असेल त्याचं कौतुक सुद्धा करतात. आणि म्हणून या ठिकाणची सेवा म्हणजे सगळी गुरुबंधू मंडळी आहेत, त्यांच्या सहवासामध्ये अभंग घ्यायचा होता. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. पण इथं आल्यानंतर मी 2-4 श्रोते बघितले, त्यांनी हा ऐकलाय आता इथे चाळंदीतच. ते म्हणतील काय महाराजांनी डबल तोच घेतला म्हणून हा घेतला. विठ्ठल विठ्ठल. हे स्थान जे आहे ते पवित्र असं स्थान आहे. आणि त्यातल्या त्यात हा संजीवन समाधी सोहळा चालू आहे. ज्ञानोबारायांचा सोहळा चालू आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याकरता दरवर्षी पांडुरंग परमात्मा या ठिकाणी येतात. नुसते देव एकटे येतात असं नाही. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनिक साधू संत जमा झाले. परिसा भागवत नामा पुंडलिक. परिसा भागवत नामा पुंडलिक. परिसा भागवत नामा पुंडलिक. परिसा भागवत नामा पुंडलिक. पताका सहित उठावले. पताका सहित उठावले. पताका सहित उठावले. या सोहळ्याकरता स्वतः पांडुरंग परमात्मा दरवर्षी येतात. त्यानंतर सगळी संत मंडळी, सगळी ऋषी मंडळी भगवान परमात्म्याच्या आज्ञेने सगळी तीर्थ, सगळी क्षेत्र, सगळे देव या ठिकाणी येतात. जरी आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा कोणाच्या रूपाने कोण आलं असेल काही सांगता येत नाही. इथे सुद्धा पांडुरंग सुद्धा आलेले आहेत, उद्धवजी आलेले आहेत, अक्रूरजी आलेले आहेत, जनाबाई आलेले आहेत, मुक्ताबाई आलेले आहेत. फक्त आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सगळ्या तीर्थाला तर आपण जाऊ शकत नाही, परंतु सगळ्या तीर्थाचं एकदम स्नान घडावं असं वाटत असेल तर आपण या समाधी सोहळ्याला यावं. सगळ्या क्षेत्रांना आपण जाऊ शकत नाही, पण सगळ्या क्षेत्रांचं दर्शन घडावं असं वाटत असेल तर आपण समाधी सोहळ्याला यावं. आणि म्हणूनच की काय ज्ञानोबारायांनी या समाधी सोहळ्याला संमती दिली असावी. नाहीतर पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अमुक ऐशी शेची लोक काय शेची लोका चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडोनी. ज्ञानोबारांनी त्या अमानित्व या शब्दावर लिहिलंय. असे असणारे ज्ञानोबार आहे. सोहळ्याला संमती मला वाटतं एवढ्याकरताच दिली असावी की सगळ्या लोकांना संतांचं दर्शन घडावं, देवाचं दर्शन, सगळ्या तीर्थांचं स्नान घडावं. विठ्ठल पवित्र असं हे तीर्थ आहे. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांची समाधीची सुद्धा लीला आहे. जशी देवाची लीला असते तशी संतांची सुद्धा लीला असते. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलंय, लोकवत्तु लीला कैवल्यम. भगवान परमात्मा ही सृष्टी निर्माण करतात, कधी कधी प्रलय करतात. का बरं असं करतात तर त्याचं उत्तर देताना ब्रह्मसूत्रकार सांगतात, लोकवत. लोकामध्ये ज्याप्रमाणे माणसाला कधी कधी एकांत आवडतो, कधी कधी लोकांत आवडतो. एकांतात बसल्यानंतर त्याला असं वाटतं आता जरा बाहेर फेरफटका करून यावं. पण बाहेर गेल्यानंतर जर जास्त दगदग झाली तर म्हणतो आता आपलं खोलीत जाऊन शांत बसावं. कधी शांत बसतो, कधी व्यवहारात जातो. त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा कधी सृष्टी निर्माण करावी वाटते आणि कधी भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रलय करतात, आपल्या योगनिद्रेत जातात. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सुद्धा लीला चरित्र केलं आणि नंतर त्या ठिकाणी
समाधीत बसले. पण समाधीत जरी बसलेले असले, त्यांच्या दृष्टीने वास्तविक पाहता समाधी किंवा विक्षेप ह्या सगळ्या गोष्टी सम आहेत. विठ्ठल काही लोक असा आक्षेप घेतात. वैकुंठवासी मामासाहेबांच्या काळामध्ये एक ग्रस्त मामासाहेबांना म्हटला, का हो दांडेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढे लवकर समाधी घेतली, मला असं वाटतंय थोडीशी चूकच केली. 22व्या वर्षी समाधी घेण्याचं वय आहे का? काय तार्किक लोक काय आक्षेप घेतील काय सांगतात. एक मोठे इतिहासकार आहेत, त्यांनी आक्षेप घेतलाय. ते म्हणतात तिकडे देवगिरीच्या किल्ल्यावर हल्ला सुरू झाला, हे समाधीत बसले म्हटले. पण आपल्याला त्यांची लीला कळत नाही. मामासाहेब हसले. तो म्हटलं की एवढ्या लवकर ज्ञानोबारांनी समाधी घेतली, थोडी चुकच केली, तुम्हाला काय वाटतं? मामासाहेब हसले. मामासाहेब म्हटले, मला असं वाटतंय त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना तुमच्यासारखा हुशार सल्लागार भेटला नसावा, म्हणून त्यांनी चूक केली. कारण जो ज्ञानेश्वर महाराजाची चूक काढतो तो दांडेकराला काय मानणार आहे म्हटले, म्हणून त्याला अनुमोदन दिलं. विठ्ठल विठ्ठल तसं तर ज्ञानोबाराय नित्य समाधीस्थ आहेत. वर्णन केलं ज्ञानोबारायांचं साक्षात भगवंताने, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानस्वरूप आहेत ते. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. एकदा मनुष्याचा देहाभिमान गेला, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, त्याला जिकडे पाहिल तिकडे समाधी, असं शास्त्रामध्ये वर्णन आलंय. पण अशाही अवस्थेमध्ये समाधी का घेतली? आपल्याला थोडीशी संगती अशी लावता येते. जरी समाधी आणि विक्षेप ज्ञानाच्या दृष्टीने जरी एकच असला, समाधी ही वृत्तीतलीच आहे, विक्षेप हाही वृत्तीतला आहे, आत्मा त्याच्याहून वेगळा आहे असा त्यांना बोध असतो. पण तरीसुद्धा गुरुवरी सांगत असतात, मिरच्याच्या बाजारात गेलं की ठसका लागणार आहे. म्हणून महात्मे जे असतात काही काळ विक्षेपात राहतात, चरित्र करतात आणि नंतर मात्र एकांतात भजन करतात. विठ्ठल विठ्ठल महात्म्यांच्या दृष्टीने जरी लोकांत एकांत सारखाच असला, पण तरी सुद्धा विशेष भजन करायचं असेल, विशेष चिंतन करायचं असेल तर एकांताची गरज लागते. आणि म्हणून ही आपली अनुमान आहे बरं का, असंच असेल असं नाही, संगती आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी समाधी, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, हृदय धरून आद्या बाबा बाळचंदो, हृदय धरून ध्यान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो, कथा कीर्तना करीतो बाबा बाळचंदो, बाबा बाळचंदो, कथा कीर्तना करितो बाबा बाळचंदो, बाबा बाळचंदो, बाबा बाळचंदो. ज्ञानोबारांची समाधी अशी आहे, या समाधीत सुद्धा ज्ञानोबारांचं कथा आणि कीर्तन सुरू आहे. अशा पद्धतीने ज्ञानोबारांचा हा समाधी सोहळा संपन्न झालेला आहे. आपण सगळे भाग्यवान आहेत की आपण समाधी सोहळ्याला उपस्थित आहोत.
समाधी सोहळा झाला तरी आपण उपस्थित आहोत. कारण ज्ञानोबारायांना नामदेवरायांनी जो काही उत्सव सांगितलेला आहे 5 दिवसाचा, 6 दिवसाचा, 8 दिवसाचा, आणि त्या प्रत्येक दिवसाच्या उत्सवाचं फल नामदेवरायांनी सांगितलं. अगदी अष्टमीपासून, अष्टमीला जर त्या ठिकाणी उत्सव केला तर काय फळ आहे, नवमीला काय, दशमीला काय, एकादशीला काय, आणि त्रयोदशीच्या पुढे पुन्हा आणखीन अमावस्या आणि काला पूर्ण फळ प्राप्त. आणि म्हणून ते पूर्ण फळ प्राप्त करण्याकरता आपण सगळे उपस्थित राहिलो. याच्यामध्ये राहिलेले आहेत ते बहुतेक निष्ठावान राहिलेले आहेत, बरोबर आहे ना. बाकी गेले सगळे विठ्ठल 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 विठ्ठल. हा, आज गुरुवारी आहे, पुन्हा गुरुवार. हो, जाऊ नये, पण आता काय, काही एकादशीलाच जातात परत, त्यांना माहिती नाही. आणि त्यांना माहिती होत नाही. शेवट वर जीवनच्या जीवन जातं. समाधी सोहळ्याला येतात, बाहेर जे उत्सव चालतात, तर मलाच मी आठवत आहे, मी सुरुवातीला जेव्हा येत होतो इंद्रायणीच्या पलीकडे होतो, तिथे उत्सव व्हायचा. आम्ही द्वादशीला निघून जायचो, महाराजच बरोबर आमचे यायचे. ते इंद्रायणीच्या इकडे येऊच देत नव्हते. ते म्हणायचे तिकडं काय, इथं गर्दी आहे भरपूर. पण काय, मोठ्यांच्या सहवासात येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं, तेव्हा पुण्य कमी होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोकांना माहिती नाही, बऱ्याचशा. माहिती कधी होईल, चांगल्यांच्या सहवासात गेलं, चांगल्या ठिकाणी ऐकलं तर. जोग महाराजांच्या फडावर ऐकलं, वैष्णव सदनला ऐकलं तर. काही विशिष्ट ठिकाणी असे आहेत की जिथं सगळे महापुरुषांचं श्रवण आपल्याला घडत आहे. म्हणून या ठिकाणी येणं, या ठिकाणी राहणं सोपी गोष्ट नाही. कारण या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सगळी पारमार्थिक ऊर्जा या 5 दिवसात एकवटलेली आहे. क्षेत्र सुद्धा काही सामान्य नाही. ग्रंथामध्ये आपण नेहमी ऐकतो, गुरुवारी बाबा नेहमी सांगत असतात, भगवान शंकर पार्वती मातेसह जात असताना इथे विमान खाली उतरवलं आणि गडबडाला लोळू लागले, असं वर्णन केलंय. पार्वती मातेने विचारल्यानंतर मग भगवान शंकरांनी पार्वती मातेला या क्षेत्राचं महात्म्य सांगितलंय. स्कंद पुराणामध्ये सह्याद्री खंडामध्ये विशेष करून हे आळंदीचं महात्म्य सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. कुबेर महाराजांनी भगवान शंकरांना विचारलं की माझ्याकडे जे धन आहे हे जगाच्या कल्याणाकरता असलेलं धन हे शाश्वत राहिलं पाहिजे, अशी मला एखादी जागा सांगा की प्रलय काळाच्या वेळेस सुद्धा माझं धन नष्ट झालं नाही पाहिजे. त्या भगवान शंकरांनी सांगितलं तू आळंदीमध्ये हे धन ठेव. मग कुबेर महाराजांनी सुवर्ण पिंपळाच्या खाली ते धन ठेवलंय असं म्हणतात, लिहिलंय त्या ग्रंथामध्ये. तुम्ही उकरायला जाऊ नका. तुम्हाला पाहिजे असेल ना ते धन, तर त्याच्याकरता नामदेव महाराजांनी आपल्याला मार्ग सांगितलाय. द्वारी सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिलिया स्वस्थ, नित्य पूजलिया स्वस्थ, लक्ष्मी न संडी तयास, लक्ष्मी न न संडी संडी तयास, तयास. जन्म देईल पवित्र. हा, लक्ष्मी पाहिजे असेल तर रोज 7 प्रदक्षिणा. स्वस्थ, नित्य पूजिलिया. हा, स्वस्थ म्हणजे योग्य प्रकारे त्या झाल्या पाहिजेत, सद्भावाने झाल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं हे शिवपीठ आहे तसंच हे वैकुंठ पीठ सुद्धा आहे. कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन असं म्हटलेलं आहे. कुबेरांनी या ठिकाणी भगवान शंकरांचे अनेक लिंग स्थापन केली. त्याच्यापैकी एक हे सिद्धेश्वर भगवंताचंच लिंग आहे. आणि
भगवान परमात्म्याचे सुद्धा चरण या ठिकाणी अनेक ठिकाणी लागलेले आहेत. कथा अशी सांगितली त्यांनी, भगवान शंकर ध्यानस्थ असताना चक्रासूर नावाचा जो असुर होता तो पार्वती मातेला खांद्यावर बसवून पळून गेला. पार्वती मातेने भगवान विष्णूंचं ध्यान केलं, भगवान विष्णू प्रगट झाले, त्या चक्रासुराबरोबर युद्ध केलं, 1000 वर्ष युद्ध चाललं. या सगळ्या पंचक्रोशीमध्ये भगवान परमात्म्याची पावलं उमटली. शेवटी चक्रासुराला मारलं आणि मारल्यानंतर चक्रासुराच्या देहातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. त्याने भगवंताची स्तुती केली, म्हटला मी विद्याधर आहे, मला नारद महर्षींनी शाप दिला, मी स्वर्गात होतो, तू आसुर होशील म्हणून मी आसुर झालो, परंतु मी क्षमा मागितल्यानंतर त्यांनी उशाप दिला की भगवान परमात्मा तुझा उद्धार करतील. देवाची स्तुती केल्यानंतर देवही प्रसन्न झाले, तुझी काय इच्छा आहे? म्हटली माझ्या नावाने इथे एक तीर्थ व्हावं आणि संपूर्ण क्षेत्र महाक्षेत्र नावाने प्रसिद्ध व्हावं, जिथं जिथं तुमची पावलं उमटलेली आहेत ते पद्मतीर्थ व्हावं. म्हणून या परिसरामध्ये या पंचक्रोशीत अनेक पद्मतीर्थ आहेत, परंतु काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेले आहेत. आता एका पद्मतीर्थाचा शोध लागलेला आहे. ते आपण स्नानाला जात असताना ते दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराच्या बाजूला किंवा माऊलीच्या दर्शनाला जात असताना ते बाजूला एक नवीन त्यांनी शोधून काढलेली, ते आता लोक दर्शनाला जातात. पद्मतीर्थाचं खूप मोठं महात्म्य त्या ज्ञान लीलामृत ग्रंथात सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी अशा पवित्र जागेवरती आपण येतोय आणि आपण राहतोय, हे आपल्यावर खरी देवाची आणि संतांची कृपा आहे. नामा म्हणे सर्व सुकृत लाईजे, एक वेळा यावया अलंकापुराचे, अलंकापुराचे एक वेळ यावया अलंकापुराचे. नामा म्हणे सर्व सुकृत लाईजे, एक वेळ यावया अलंकापुराचे, अलंकापुराचे एक वेळ यावया अलंकापुराचे. नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे. वास्तविक पाहता भगवंतांनी गीतेमध्ये असं म्हटलंय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये किंवा आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. भगवान परमात्मा म्हणतात, ज्याला पाहायचंय तेही आश्चर्य आहे, पाहण्याची क्रियाही आश्चर्य आहे आणि पाहणारा सुद्धा आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल फल बल कल्पन्याय सांगितला शास्त्रामध्ये. काही गोष्टी फलावरून ओळखायच्या. आपल्या जीवनात सारखेच सुखाचे प्रसंग येत असतील तर समजायचं आपल्या जीवनात खूप पुण्य घडत आहे. पुण्य आपण केलेलं आहे किंवा आता सुद्धा पुण्य. आणि काही अडचणी येत असतील, सारखा त्रास होत असतील, विक्षेप होत असेल, समजायचं काहीतरी चुकतंय आपल्याकडून, शास्त्रविरुद्ध आचरण घडते. फल बल कल्प. तसं आपल्याकडून परमार्थ घडतोय, आपण आळंदीत राहतोय, प्रतिबंध येत नाहीत, नामस्मरण घडतंय, चिंतन घडतंय, ते अर्थात देवाची आणि संतांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही तर नेमकी वारी आली ना आजारी पडला. जरी प्रारब्ध म्हणतो सगळं म्हटलं तरी काहीतरी कर्म आड आलं असं म्हणतो. का म्हणे नाड पाप ठाके हिता आड म्हटलेले. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहेत. तुकोबारायांचा अभंग आपण निवडलेला आहे. महाराजांनी या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. शूरत्व या अवच्छेदकाने. संत शूर आहे, संतांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना शूर होण्याचा उपदेश करत असताना महाराजांनी थोडीशी कठोर भाषा वापरली. महाराज म्हणतात, शूर व्हा, घोडी होऊ नका, घोड्यावर बसणारे व्हा.
घोडी शब्द वापरलेला आहे, थोडासा कठोर वाटेल कोणाला. महाराज घोडं म्हणतात, पण महाराजांनी घोड्यावर नाही थांबलेले, ते काय काय ठिकाणी तो गाढव शब्द सुद्धा वापरलेला आहे. वैकुंठाशी मामासाहेबांनी चिंतन करताना असं लिहिलंय या अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये, जरी महाराज रागवून बोलत असले तरी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं प्रेम आहे. प्रेमाच्या व्यक्तीवरच मनुष्य रागवत असतो. आई मुलाला म्हणते, बाळ्या तिकडं उन्हात मरू नको, सावलीत मर. तर मरायचंच असेल तर उन्हात काय आणि सावलीत काय, पण तिच्या मर म्हणण्यात काय असतं, जग असं असतं. तसं महाराज कधी कधी आपल्यावर रागवतात. ज्ञानोबारायांची भाषा वेगळी आहे, तुकाराम महाराजांची भाषा वेगळी. ज्ञानोबारांची भाषा म्हणजे आईची भाषा. रागवत नाहीत ज्ञानोबारायण, रागवले तरी फार थोडे रागवतात, थोडे रागवले तरी कठोर एवढे शब्द वापरत नाहीत. तुकाराम महाराज जर रागवले तर काय म्हणतील काय सांगता येत नाही. हो. पण तुकाराम महाराजांच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावई अशी बरे. ज्ञानोबारायांनी जसं त्या जेव्हा गीतेमध्ये अर्जुनावर भगवान रागवलेले आहेत, अर्जुनावर भगवंताचं खूप प्रेम आहे, आणि प्रेमाच्या माणसावर मनुष्य चुकल्यानंतर खूप रागवतो. विठ्ठल 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 सद्गुरू जोग महाराज एकदा रागवले म्हणतात. नाशिकला कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये जोग महाराजांनी बंकट स्वामींना परमान विचारलं, आणि नेमकं ते बंकट स्वामींना परमान आठवलं नाही. कीर्तनातच महाराज म्हणले, तू नुसता पाठ आहेस म्हणे, नुसतं पाठ करतो, अर्थ लक्षात घेऊन पाठ कर जा, म्हणजे लक्षात येत जाईल. कीर्तन संपल्यानंतर महाराज आत जाऊन बसले. एक तिथले नाशिकचे फार मोठे वकील होते. महाराजांच्याकडे गेले, म्हटले, महाराज तुम्ही बोला म्हणे. बंकटस्वामी महाराज म्हणजे काही सामान्य होते का? लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे, आणि एवढ्या समाजामध्ये तुम्ही त्यांना रागवले, पाठ्या म्हटले, तुम्ही थोडं खोलीत रागवायला पाहिजे. तर महाराज म्हटले, मी काय रस्त्यावरच्या माणसावर रागवतो का? ते आमचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर रागवतो. विठ्ठल विठ्ठल संत रागवले असली तरी त्यांच्या रागवणे हे सुद्धा आपल्यावर दया असते. ते अखंडानंद स्वामींच्या चरित्रामध्ये गोष्ट आली. ते म्हटले, मी एका महात्म्याकडे शिकायला जायचो, कधीच माझ्याशी नीट बोलले नाही, सारखे टाकूनच बोलायचे. मी एक दिवशी त्यांना म्हटलं, बाबा अहो तुम्ही मला एवढे रागवता, पण मी तरी टिकून राहिलो म्हणे त्यांच्याकडे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवून, बेटा क्या है, इथून माझ्याकडून तू गेल्यानंतर तू समाजात जाणार आहे, लोक तुला नको नको ते बोलतील, ते सहन करण्याची शक्ती प्राप्त व्हावी म्हणून तुझी परीक्षा घेतोय म्हणे आताच मी. म्हणजे संत रागवतात ही सुद्धा त्यांची कदाचित आपल्यावर कृपा असते, आपल्याला कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज रागवलेले आहेत, पण हिता करता रागवलेले आहेत. मामांनी असं लिहिले, गोड बोलून गळा कापणारेपेक्षा कठोर बोलून आपलं हित करणारा कधी चांगला. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी शूर व्हा. पण कोण शूर आहे? कोणाला म्हणायचं शूर? महाराज स्वतः शूर होते बरं का. म्हणून महाराजांना निबळतपणा आवडत नव्हता. माणसाने शूर झालं पाहिजे. कोण आहे शूर? लोक कोणालाही शूर समजतात. हो, एखादी निवडणूक जिंकली कंसात पैसे देऊन स्वतःला शूर समजतात. एखादी केस जिंकली वकिलाला पैसे देऊन स्वतःला शूर समजतात. एखाद्याचा पराभव केला माणसाला वाटतं मी फार मोठा पराक्रम केला. शूर नाही तो. अहो राज्य जिंकलं तरी तो शूर नाही. आपल्याकडे नेहमी गोष्ट सांगितली जाते, दुनी मंडळी सांगतात, भरत नावाचा राजा होता आणि त्याने सगळं जग जिंकलं. सगळं जग त्याला विश्वजित म्हणायचं, पण त्याची आई मात्र त्याला भरत म्हणायची.
तो म्हटला, आई सगळं जग मला विश्वजित म्हणतंय, तू मला विश्वजित का म्हणत नाही? म्हटली, म्हणणार नाही. भरतच म्हणायची, रागावली तर भर्या म्हणायची, का मला तू विश्वजित म्हणत नाही? म्हटली, मला माहिती आहे तू सगळं जग जिंकलंय, पण अजून तुझं मन जिंकलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जग जिंकणं सोपं आहे, इंद्रिय जिंकणं, मन जिंकणं अवघड गोष्ट आहे. म्हणून खरा शूर कोण आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, संसार जिंकावा, जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. संसार जिंकला मग आमच्या दृष्टीने तो शूर आहे, त्यालाच मी शूर म्हणील, दुसऱ्याला शूर म्हणणार नाही. आता संसार म्हणजे काय? त्याला जिंकायचं म्हणतात, याचा अर्थ संसार आपला काही शत्रू आहे का? नाही जिंकलं तर काय होईल, जिंकलं तर काय फायदा होईल, आणि कसं जिंकायचं? विठ्ठल विठ्ठल. संसार म्हणजे नेमकं काय आपण नेहमी चिंतन करतो. ज्याला आपण संसार समजतो त्याला संसार संतांनी म्हटलं नाही. आपण घरदार, मुलं बाळं, गुरंढोरं याला आपण संसार म्हणतो. एखाद्याची पत्नी मरण पावली तरी लोक म्हणतात त्याचा संसार बसला. हो, बसत नाही, 6 महिन्यांनी परत उभा राहतो. पण हा संसार नाही, हा लौकिक संसार आहे. संसाराच्या व्याख्या आपण नेहमी पाहतो, शास्त्रीय व्याख्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, मरणं, याला शंकराचार्य भगवान संसार असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी थोडीशी ही व्याख्या आणखीन परिष्कृत केली. आपण नेहमी चिंतन करतो, अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोको मी म्हणे संसारू हन. जन्म आणि मरण याला खरं समजणं, याच्या ठिकाणी असलेली सत्यत्व बुद्धी. आत्म्याला जन्मही नाही मरणही नाही, देहाला जन्म मरण आहे, पण देहाचं जन्म मरण
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मानणं, म्हणजे मी देह आहे असं मानणं, थोडक्यात संसार. विठ्ठल विठ्ठल. एके ठिकाणी ज्ञानोबारायांनी एक रूपक करून संसाराला कशी सुरुवात होते ते सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता थोडी ऐशी गोठी सांगीजी येल परियशी, जे अहंकार तनुशी वालभ पडले. मग इच्छा एक कुमारी झाली, जे कामाच्या तारुण्य आले. मग द्वेषेशी मांडिली वऱ्हाडिक, तया दोहोस्तव जन्मला. ऐसा द्वंद्व मोह जाहला, तो आजयाने वाढविला अहंकारे. ही परंपरा वाढत वाढत मग तेने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली. म्हणजे संसाराला सुरुवात होत असताना अहंकार तनुशी वालभ पडले. म्हणजे अहंकारातून हा संसार निर्माण. अज्ञानानंतर मी देह आहे असा अहंकार, आणि म्हणून अज्ञान हाही संसार आहे, आणि अज्ञानाचं कार्य असलेला अहंकार हा संसारच आहे. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी अहंकाराला संसार म्हटलेले, कधी अज्ञानाला संसार म्हटलंय, काय कधी कधी देहाला सुद्धा संसार म्हटलंय. विठ्ठल विठ्ठल. अहंकार हा संसार आहे, ठीक आहे, याला जिंकायचंय. का जिंकायचंय बाबा? अहंकार आमचा काही शत्रू आहे का? जिंकावं कोणाला लागतं? शत्रू असेल तर जिंकावं लागतं. तर अहंकार आपला काय आहे? शत्रू आहे. अहंकार फार विचित्र आहे. जीवाला जे जीवदशा प्राप्त करून द्यायला कारण जर काय असेल तर हा अहंकार आहे. हो, ज्ञानोबाराय म्हणतात, हे अहंकाराचं भूत आहे, भूत. जे बहुता एका वांतरू, अहंकाराचा भूत संचारू. झाला म्हणून विसरू, आत्मबोधाचा. जसं भूत लागलेला मनुष्य आहे, हो आहे तो हिंदू, पण त्याला मुसलमानाचं भूत लागलं, तो हिंदी बोलायला लागतो. तसं आहे परमात्मा, पण मी जीव म्हणतो म्हणजे भूत लागलंय. विठ्ठल 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 म्हणून आपल्या सगळ्यांना भूत म्हटलंय. जो जो झालाय ना तो भूत आहे, आणि असलेलाच फक्त परमात्मा आहे की नाही? जो झालाय ना, काही होऊ द्या त्याने, झाला की तो भूत झाला. पूर्वीची भूतं राहिली नाहीत आता. परमपूज्य तात्यांच्या मुखातून ऐकलं होतं, सगळी भूतं पळून गेली. म्हणजे का बरं? म्हणजे माणसंच भूतासारखी वागायला लागली. विनोदाचा भाग सोडून द्या. हा नाचवतो, नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. नाही नाही नाही, नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. पाचा पाचाई गाठी पडे. नाही, मधलं राहिलं, पाचा पाचाई गाठी पडे. तो नाचवी चौकडे. अशी माझी टोकं पाठ आहेत नुसती. त्या मंदिरातली सवय लागली, आपण टोक म्हटलं की बाकीचे पूर्ण करतात. सेवा पाहिजे बरं का त्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. हा अहंकार जो असतो सुप्त असतो. ज्ञानोबारांनी तिथे उदाहरण दिलंय, जैसा ज्वर धातू गतो, कुपत्याचे मिस पाहतो झालिया. हो, जैसा ज्वर धातू गतो, कुपत्याचे मिस पाहतो. मग झाल्यानंतर मग संपूर्ण देहामध्ये व्याप्त होतो आजार. आजार बघत असतो वाट. हा कधी चुकीचं खातोय, हा कधी जास्त जागरण करतोय, हा कधी दुष्टाच्या संगतीत जातोय. तो आजार बसलेलाच आहे आतमध्ये, पण तो कुपथ्याचे मिस पाहतो. ताप जो असतो, ज्वर म्हणजे ताप, हा कधी कुपथ्य करतोय. कुपथ्य केलं की आलाच. तसा अहंकार दबा धरून बसलेला असतो. हा कधी त्या ठिकाणी मला संधी देतोय आणि लगेच व्यापतो. पण अहंकार वाईट आहे. अहंकाराचे तोंड काळे, गावी बळे अंधार, गावी बळे अंधार, गावी बळे अंधार. अभिमानाचे तोंड काळे,
आत्महत्या नेदी सत्या आतळो. अहंकार आपल्याला आत्महत्या करायला होता, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण होतं. अहंकार खवळल्या जाण करी आनंदाशी आवरण, बुडे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण, देहाचे मी पण वाढवी. असा हा अहंकार आहे, हा शत्रू आहे. आपल्या जवळच राहतो, आपलंच खातो ना आपल्या विरोधात काम करतो. असे काही शत्रू असतात, ते मित्र म्हणून राहतात, आपल्या जवळच असतात, आपल्याला कळत नाही, बरोबर आपल्या विरोधात त्यांचं काम चाललेलं असतं. शत्रू म्हणून कळला ना तर त्याला पराजित करता येतं, पण शत्रू मित्र म्हणून असेल त्याला ओळखणं पराजित करणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. हा अहंकार नावाचा शत्रू आहे, पण आपल्याला मित्र वाटतो. त्याला पोषण करणारे आपणच आहे. दृष्टांत सांगायला आता वेळ संपत आला. ते असं म्हणतात, दुर्योधनाने शकुनीची 100 मुलं मारली होती. शकुनीने विचार केला, आता मला जर ह्याला मारायचं म्हटलं तर हा मला काय ऐकणार नाही, याच्याकडे शक्ती आहे, याच्याकडे राज्य आहे, मग ह्याच्याच घरी राहायचं, याचंच खायचं, बरोबर असं शिकवायचं की याचं सगळं कुळ संपलं पाहिजे. तसा हा अहंकार आहे. म्हणून या अहंकाराला जिंकलं पाहिजे. या अहंकाराला जो जिंकेल तो खरा शूर. अहंकाराला जिंकणं एवढं सोपं नाही बरं का. तुका म्हणे शूर झाले, बाहेर आला संसारा, बाहेर आला संसारा, बाहेर आला संसार. तुका म्हणे शूर झाले, बाहेर आला संसारा, बाहेर आला संसारा, बाहेर आला संसारा. कशाचा अहंकार होईल माणसाला सांगता येत नाही. काहींचा अहंकार कळून येतो आणि काहींचा अहंकार कळत नाही. रूपाचा अहंकार, गुणाचा अहंकार, धनाचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार. एक आला म्हणायला लागला, आहे का मला अहंकार? म्हटलं तुला अहंकार नाही याचाच काय झाला. हो, भोगाचा अहंकार, त्याच्यापेक्षा जास्त त्यागाचा अहंकार. म्हणून त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी, आवघीच परिविटंबना म्हटलंय. किंवा ज्ञानोबारायांनी फार सुंदर चिंतन केले. जैसा मृत्यू का त्यागे घटू, तंतू त्यागे पटू. बोला पुढं. हा, त्याची जेवी घटू तिथं कोवी आलेली आहे की म्हणजे कारणासहित कार्याचा त्याग झाला पाहिजे. त्यागलय असा सुद्धा अहंकार नको. येन तेजशी तम अपित्यज म्हटलेले. ज्याने तू त्याग करतोय ना त्याचाही त्याग कर. भोगाचा त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, अहंकारा दौडावे, अहंकारा दौडावे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, अहंकारा दौडावे, अहंकारा दौडावे. भोगाचा अहंकार कळून येतो, त्यागाचा कळत नाही, सूक्ष्म असतो. ते पंडित राम किंकरजी आहेत, त्यांनी उदाहरण दिलं. एखादा मनुष्य वर बसतो, त्याला अहंकार होतो, मी वर बसलोय, मी श्रेष्ठ आहे. एखाद्याला किती आग्रह केला तर तो चप्पलमध्ये जाऊन बसतो, त्याला अहंकार असतो, मी नम्र आहे म्हणून. याचा दिसतो पण त्याचा दिसत नाही म्हणे. याचा दिसतो तो ठीक आहे म्हणे, पण हा डेंजर आहे म्हणे. कळून येत नाही. म्हणजे सगळेच नम्र असलेले अहंकारी असतात असं समजू नका, पण त्याचाही अहंकार होऊ शकतो. कशाचा अहंकार होईल? मी ब्रह्म आहे असा सुद्धा अहंकार मानला गेलाय. मी देह आहे हा तर आहेच, पण मी ब्रह्म आहे हा सुद्धा अहंकार. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेरी. म्हणून ज्याने हाही अहंकार जिंकला तो शूर.
तुकाराम महाराज म्हणतात, बहुतेक मला व्यवहारात जर पाहिलं तर शूर कोणीच दिसत नाही, सगळी घोडी झालेली दिसतात दुसऱ्या चरणात. एरकायती बापुडी एरकायती बापुडी एरकायते बापुडी एरकायते बापुडी एरकायती बापुडी किरा अहंकाराची घोडी एरकायती बापुडी किरा अहंकाराची घोडी संसार ज्याने जिंकला तो शूर, नाही जिंकलं जर अहंकाराला तर तो आपल्याला जिंकतो आणि तो आपल्याला घोडं बनवतो. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतेक घोडी दिसत आहेत मला सगळी. ज्यांच्या डोक्यावर कोण बसलेला आहे? अहंकार. येर कायती बापुडी. येर म्हणजे ज्यांनी अहंकार जिंकला ते सोडून बाकीचे. येर कायती बापुडी, ती सगळी बापुडी झालेली आहेत, दिन झालेली आहेत. कशामुळे दिन झाली, कशामुळे बापुडी झाली? कीर अहंकाराची घोडी. सगळी अहंकाराची घोडी झालेली आहेत, म्हणजे अहंकार त्यांच्यावर बसलेला आहे. मग अहंकार जर बसला एकदा डोक्यावर, वास्तविक पाहता जीव हा परमात्मा रूप आहे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा. अहंकार आला की मग तो घोडं बनवतो, तो नाचवतो जीवाला. मी सुखी, मी दुःखी, मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं. या देहाचाच अहंकार घ्यायला लावतो असं नाही, देह संबंधी माणसाचा अहंकार घ्यावा लागतो आणि मग सुखी दुःखी होतो. मोठ्या मोठ्यांना अहंकार सोडत नाही. थोडंसं आता ज्ञानोबारांचं चरित्र सांगतो, वेळ कमी राहिला म्हणून. एवढे मोठे चांगदेव महाराज, पण ज्ञानोबारांची कीर्ती ऐकल्यानंतर आनंद झाला का दुःख झालो? खेद वाटला स्वतःच्या याच्यावर. दुःख झालं. दुसऱ्याचं उत्कर्ष ऐकून, कीर्ती ऐकून सुख होण्याकरता माणसाचं अंतःकरण खूप मोठं व्यापक लागतं. 14 वर्ष काळावर विजय मिळवलाय, पण अजून अहंकारावर नाही. अहंकार खवळला. प्रश्नकुंडली मांडली, बरोबर निघालं सगळं. म्हटले भेटायला जायचं त्यांना. शिष्य होते, त्या भक्त लीलामृतामध्ये असं लिहिलं, त्या एक शिष्य आला, म्हटला महाराज तुम्ही कशाला भेटायला जायचे कष्ट घेता? शिष्याला असं वाटलं, जर आपले महाराज त्यांच्या भेटीला गेले आणि ज्ञानोबारांनी त्यांना उपदेश केला आणि ते तिथेच राहायला लागले तर आपलं कसं काय? कारण चांगदेव महाराजांच्याकडे सिद्धी होत्या आणि रोज गुलाबजामुन चालू होते. म्हटले आपले गुलाबजामुन बंद होतील, पण महाराजांना तिकडं जाऊ द्यायचं
कधी कधी जवळचे बिघडवतात. विठाला 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 अहो तुम्ही कशाला जाता तिकडे? लहान लहान मुलं आहेत आणि तुम्ही एवढे मोठे, सगळ्या सिद्धी तुमच्याकडे आहेत. मग काय करू बाबा? काय नाही, एक काम करा, त्यांना पत्र लिहा म्हणे. घेतलं पत्र, आपण चिंतन वाचतो नेहमी. काही सुचलं नाही, कोरं पत्र पाठवलं. त्याच्यावर ज्ञानोबारांनी तिकडून चांगदेव 65 लिहून पाठवली. एकही अक्षर कळलं नाही. आणि मग चांगदेव महाराज अहंकार खवळला आणखीन जास्त. माझी सिद्धी त्यांना कुठं माहिती आहे म्हटली. म्हणून त्या भक्त लीलामृतकारांनी असं लिहिलं की चांगदेव महाराज एकटे नाही, 1400 शिष्य बरोबर घेतले आणि वाघावर बसून आकाश मार्गाने, सर्पाचा चाबूक हातात. गावात असं दिसायचं, वरून ढग आलेत की काय, ढग म्हणून लोक वर पाहायचे, तर ते वर असं सगळे 1400 शिष्य. चांगदेव महाराजांचा वाघ मोठा होता, चांगला दणकट, बाकीची सगळी पिल्ल होती. त्याच्यावर निघालेले खालचे माणसं पाहायचे, पाहिल्याबरोबर वरून त्यांची दिंडी, ह्यांची खालून दिंडी, सगळी गावोच्या गावं लोटली हो. आणि सगळी एवढा सगळा समाज घेऊन चांगदेव महाराज आळंदीजवळ आले. अगोदर निरोप पाठवला त्यांना, जाऊन सांगा मी आलोय म्हणून. मी कशावर बसून आलेत म्हटले ते? म्हटले वाघावर बसून हवाई मार्गाने आलेले आहेत. ज्ञानोबारायांनी विचार केला, आता ह्याचा मी घालवला पाहिजे, ह्याच्याशिवाय याला ज्ञान कळणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटले ते वाघ तरी उपद्रवी प्राणी आहे, पण आपण ज्याच्यावर बसलो ही पृथ्वी म्हणजे एकदम क्षमा आहे. अहंकाराचं उत्तर क्षमेने द्यायचं. म्हणून भिंत घेऊन ज्ञानोबाराय गेल्यानंतर भिंत वर आणि ते वाघ वगैरे खाली होते, असं म्हणतात. चांगदेव महाराजांनी सिद्धीच्याद्वारे एक नदी तयार केली. म्हटली सगळी भिंतच वाहून गेली पाहिजे. असं छू मंतर म्हटल्यावर नदी त्या भिंतीला जाऊन आदळल्याबरोबर त्याला वाटलं आता भिंत वाहून जाईल, पण भिंतीला काहीच झालं नाही, नदीच गुप्त झाली सगळी. मग मात्र चांगदेव महाराजांचा अहंकार थोड्या प्रमाणात गेला, सगळा नाही गेला बरं का, हा लवकर जात नाही. उतरले खाली, लोटांगण घातलं आणि लोटांगण घातल्यानंतर खाली उतरल्यानंतर ज्ञानोबारायांनी सुद्धा त्या भिंतीला खाली घेतलं, उठवलं, आलिंगन दिलं. ज्ञानोबारायांनी विश्रांती वडाच्या तिथे बसवलं. ते हातातले साप होते, विंचू होते, ते सगळे तिथे बिळात शिरले म्हणतात. त्या ग्रंथकारांनी असं लिहिलंय, अजूनही ज्ञानोबारायांची पालखी जेव्हा विश्रांती वडाला जाते तिथं विंचू निघतात. तुम्हाला अनुभव आहे का काही? त्या ग्रंथकारांनी असं लिहिलं. अजून तुम्ही तिथं बघा. तुम्ही मला एकाने सांगितलं, म्हणजे आम्ही अनेक वर्ष पाहिलं, कुठलाही दगड काढला की विंचू विठाला विठाला विठाला. ज्ञानोबाराय त्या चांगदेवाला घेऊन सगळ्या मेळ्याला घेऊन परत आत आले. पाठीमागून वाघही आला आणि भिंतही आली चालत. ज्ञानोबाराय म्हटले भिंतीला, आता तू आत येऊ नको, गावात आमच्या घरात नको येऊ. भिंतीला आणि वाघाला सांगितलं तिथंच थांबा, जिथं आता आपण दर्शन करतो तिथं भिंत थांबली. आणि मग चांगदेवाला घेऊन गेले, पण चांगदेव महाराजांचा अजून अहंकार गेला नाही. आपली सिद्धी दाखवायची चांगदेव महाराजांना अजून. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं, आपल्याकडे एवढे मोठे पाहुणे आलेले आहेत, योगी आलेले आहेत, त्यांचा काहीतरी पाहुणचार झाला पाहिजे. मुक्ताईंनी सांगितलं, आपण यांच्याकरता मांडे भोजन करू. म्हणून तिथे मुक्ताईंनी सोपान काकाच्या पाठीवर मांडे भाजले असं वर्णन केलं. हे जे मधलं स्थान आहे तिथे सोपान काकाच्या मांडीवर भाजले असं मैपती बाबांनी लिहिलं आहे, सोपान काकाच्या पाठीवर. आणि सिद्धबेटात जे भाजले ते ज्ञानोबारायांच्या पाठीवर. पण तरी चांगदेव महाराजांचा अहंकार गेला नाही. एक शिष्य आला, म्हटला भूक लागली काय आहे की नाही, म्हटले व्यवस्था. म्हटले अरे एक काम कर, तू थोडीशी ज्वारी बाजरी काही घेऊन ये. तो घेऊन आला असं एवढं मोठं बोचकं. चांगदेव महाराजांनी त्याच्याच डोक्यावर ठेवलं. हात ठेवल्यावर त्या ज्वारीच्या लाह्या झाल्या. दाखवलं परत सिद्धीचा स्पुंद आणखीन. म्हणजे आता जा सगळ्यांना जाऊन खा तुम्ही लाह्या. म्हटले अजून काय याचा अहंकार गेलेला नाही. शेवटी ज्ञानोबारायांनी सांगितलं, चांगदेव महाराज तुम्ही या ठिकाणी मुक्ताबाईकडून ही चांगदेव 65 समजून घ्या. मुक्ताबाई म्हटल्या मी देवी आहे,
हो, मला एक बळी लागतो म्हटले. कोणाचा तरी बळी, तुमच्या शिष्यापैकी एकाचा कोणाचा तरी बळी दिला तर मी तुम्हाला चांगदेव 65 सांगेल उद्या. चांगदेव महाराज म्हटले आपल्याकडे 1400 आहेत, कोणी तयार होईल. म्हणून गेले आणि सांगितलं उद्या मुक्ताईने असं असं सांगितलंय, एक त्यांना जीव पाहिजे. तुम्ही 1400 आहेत, मी एवढे दिवस खाऊ पिऊ घातलंय, उद्या तुम्ही एकाने तयार व्हा. रात्री चर्चा करायला लागले. हो, प्रत्येकजण म्हणायला लागला मला मुलं बाळ आहेत, मला बायका पोरं आहेत, आणि कोण बळी जायला. रात्रीच्या रात्री सगळी गायब झाली गर्दी. चांगदेव महाराज सकाळी उठले तर एकही नाही. हो, ज्ञानोबारायांनी सांगितलं म्हणून अहंता जशी सोडली पाहिजे अशी ममताही सोडली पाहिजे. विठाला 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 अहंकार वाईट आहे. जो ज्ञानोबारायांना त्रास झाला तो कशामुळे झाला? अहंकारामुळे झाला. पंडित लोक होते, शास्त्री लोक होते सगळे, पण शुद्धीपत्र आणण्याकरता गेले तर टिंगल केले. लक्षात घ्या, अहंकार आहे. आम्ही श्रेष्ठ आहोत, संन्याशाची मुलं आहेत, आणि म्हणून रेड्याला बोलवायला लावलं. ज्ञानोबारायांनी तुमच्या कृपेने रेडाही बोलेल म्हणे. आणि रेडा ज्ञानोबारायांनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या ग्रंथकारांनी असं लिहिलंय, रेड्याच्या सर्वांगातून वेद ध्वनी बाहेर येत होता. अन्न पाण्याचा त्याग केला रेड्याने, आणि सलग ज्ञानोबाराय तिथे पैठणला 2 महिने झालं रेडा नुसता बोलतच होता. आणि वेदातलं ज्ञानकांड जास्त करून म्हणायचं. जे काही मुखे लोक तिथं आले, त्या रेड्याच्या जवळ मुखे लोक आले की तेही बोलायला लागायचे, असं वर्णन केलंय. नवे नवे रेड्याचं दर्शन केलं आणि मनोकामना प्रगट केली तर तो रेडा पूर्ण करायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ह्या लोकांचा अहंकार एवढा, अहंकार लवकर जात नाही. रेडा बोलवला तरी अहंकार गेला नाही, परत पितर बोलवावे लागले. हो, गेले नाहीत लोक. पितराच्या दिवशी त्या मामाच्या घरी, कृष्णाजी देवकुळे त्यांच्या घरी, ज्ञानोबारायांनी सगळे पितर आणले. आणल्यानंतर त्या ग्रंथकारांनी असं लिहिलंय, सगळे बघायला आले. कोण म्हणते तुझा चुलता आलाय, कोण म्हटलं आमची आजी आली. आणि मग सगळे आले. म्हटले आजच्या दिवस कमीत कमी त्या आजीला घरी घेऊन जाऊ का, चुलत्याला घरी घेऊन जाऊ का. आता घरी चुलता आला आणि त्यांची मंडळी, कुंकू नाही, मंगळसूत्र नाही, पटकन काहीतरी जोडलं आणि घातलं मंगळसूत्र, आली ना घरी. त्यांना असं वाटलं बरं झालं आले. पण एकच दिवस राहिले बरं का, रात्री परत गायब झाले सगळे. विठाला 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 ज्ञानोबारायांनी त्या ग्रंथकारांनी असं लिहिलंय, आजही ते सगळे पितर भाद्रपद महिन्यामध्ये चक्रतीर्थाजवळ माशाच्या रूपाने येतात. ज्याला पितराला संतुष्ट करायचं असेल त्यांनी भाद्रपद महिन्यामध्ये थोडं तिथं माशाला खाऊ घातलं, पितर तृप्त होतात. विठ्ठल विठ्ठल. जिंकावा संसार येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकाराम महाराज म्हणतात मला सगळीकडे घोडे दिसतात. हो, जसं घोड्यावर ओझं टाकतात. पूर्वीच्या काळामध्ये सगळा प्रवास वगैरे कशावर असायचा? घोड्यावरच असायचा, गाड्या नव्हत्या. आजही आपण पंढरपूरला गेलो तर ती घोडी असतात बघा, टांग्याची. हो, त्या घोड्याला जिथं मालक नेईल तसं राहावं लागतं. जेवढं ओझं टाकेल तेवढं ओझं त्याला सहन करावं लागतं. हो, गुरु जुनी मंडळी दृष्टांत सांगायचे. स्टेशनला गेला की त्या घोड्याचं तोंड पंढरपूरकडं, आणि पंढरपूरला गेला की घोड्याचं तोंड कोणत्या घोड्याचं? म्हणजे त्याला पंढरपूरही नीट बघायला मिळतं आणि स्टेशनही नीट बघायला मिळतं. आणि ती घोडी त्याच्यावर भार टाकला. हो, तसं जीवावर हा भार येतो, अहंकार टाकतो सगळा. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असं केलं पाहिजे. वैकुंठवासी गुरुवरी वैद्य बाबा म्हणायचे. काही लोक असं म्हणतात मी आहे म्हणून सगळं चाललंय. ते म्हणजे तू जाऊन बघ, ह्याच्यापेक्षा चांगलं चालेल. विनाकारण अहंकार घ्यायची काही गरज नाही.
पण महाराज म्हणतात यालासाठी अहंकाराला जिंकलं पाहिजे. पण अहंकाराला जिंकणं कठीण आहे. अहंकाराला जिंकण्याकरता जी साधनं करावी ती अहंकार वाढवतात. यज्ञ यागे स्वर्ग भोगाने करता तपे कामक्रोध नित्यानित्य ज्ञाने. हा अहंकार असा विचित्र आहे. नवल अहंकाराची गोठी त्या अज्ञानाला धरत नाही. ते म्हणते ही काय मेलेलीच मांजरं आहेत, मेलेलीच उंदीर आहेत. जिवंत जे असतात त्याला धरतो. ज्याने विद्या संपादन केली, ज्याने तप केलं, ज्याने काही पाठांतर केलं त्याच्या मागं लागतो. विठ्ठल 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 पण हा जो अहंकार जिंकायचा असेल तर सोपा उपाय महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. पण ऐशा नावे, पण ऐशा नावे, देव धरी दे तो भावे, देव धरी दे तो भावे. कायती बापुडी देव धरी तो भावे, देव धरी तो कायती बापुडी अहंकाराला जिंकायचं असेल तर सोपा उपाय महाराजांनी सांगितला. तुम्ही पण करा. पण म्हणजे प्रतिज्ञा. काय पण करायचा? हो, मी त्याच्या दरवाज्यात जाणार नाही, मी त्याला असं करील, मी त्याला तसं करेल, असा काही पण करू नका. मी त्याला खाली पाहायला लावील. पणच करायचं असेल तर पण ऐशा नावे, देव धरी जेतो भावे. भावाने मी देवाला धरीन, प्रेमाने मी देवाला धरीन, अशी प्रतिज्ञा आपल्या जीवनात करा. देवाला मला धरायचं आहे, प्रेमाने धरायचं आहे. आपलं प्रेम वाढवा. देव प्रेमानेच धरला जातो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. म्हणून अनेकांनी प्रेमाने देवाला धरलं. जनाबाईंनी देवाला कशाने धरलं? प्रेमाने. तुकोबारायांनी देवाला कशाने धरले? प्रेमाने धरलं. ज्ञानोबारायांनी कशाने धरलं? प्रेमाने. विठ्ठल विठ्ठल आणि प्रेम वाढवलं, भाव वाढवला की देव धरला जातो. देवाला एकदा का धरलं की मग आपल्याला अहंकार घालवावा लागत नाही, देवच घालवतो. भक्ताच्या जीवनातलं सगळं देवच करतो. कारण देव असा आहे, देवाचा स्वभाव असा आहे, देवाला अभिमान चालत नाही. आणि त्यातल्या त्यात भक्ताचा अभिमान अजिबात चालत नाही. लवकर भगवान परमात्मा तो दूर करतो. मग कशाने दूर करील काही सांगता येत नाही. काहींना ज्ञान देऊन दूर करतो, काहींना एखादं संकट देऊन दूर करतो, काहींना त्याच्यापेक्षा एखादा मोठा दाखवून दूर करतो. देव सगळं करतो. आणि अनेक भक्तांच्या जीवनातला अहंकार देवाने दूर केला. आणि ज्याचा अहंकार गेला तो भगवत स्वरूप होतो. आणि भगवत स्वरूप झाला त्याची कीर्ती जगामध्ये होते. हे शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे जावे, 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 तुका म्हणे
वर्णन तुकाराम महाराजांनी जे केलं ते ज्ञानोबाराईकडे सुद्धा आपल्याला लावता येतं. ज्ञानोबाराईंनी संसार जिंकला. ज्ञानोबाराईंनी देवाला प्रेमाने धरलं आणि आज ज्ञानोबाराईंची कीर्ती आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती जे आंची तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मूर्तीपेक्षा सुद्धा कीर्ती श्रेष्ठ आहे. कीर्तीने जगणं हे खरं जगणं आहे. म्हणून तुका म्हणे ज्यावे, ज्यावे म्हणजे जगा, पण सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीने जगणं चांगलं जगणं आहे. आणि जगायचं सत्कीर्तीने असेल. कोणाची कीर्ती होते? जो अहंकाराला जिंकतो, जो देवाला धरतो, देवस्वरूप होऊन देवाचं भजन करतो, त्याची जगात कीर्ती होते. तशी आपलीही कीर्ती व्हावी, आपलाही अहंकार जावा, आपणही देव धरावा. पण ज्या संतांनी हा मार्ग सांगितला त्यांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुका म्हणे जावे, 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 तुका म्हणे जावे. सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी. सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी, एर काय ती बापुडी. ईर अहंकाराचे ईर अहंकाराचे घोडे कीर
अहंकाराची घोडी घोडी कीर अहंकाराची घोडी कीर अहंकाराची घोडीर काय ती बापुडी एर काय ती बापुडी एर काय ती बापुडी एर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी घोडी कीर अहंकाराची घोडी